Cancer Healer Center, a new beginning. शरद पवारांची राजकारणातली गुगली अनेकांना कळत नाही। पवारांनी मला अजून गुगलीत टाकली नाही आणि यापुढेही गुगली टाकणार नाही। एकनाथ शिंदेंचं मिश्किल विधान। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार। दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात शरद पवारांच्या हस्ते शिंदेंचा सत्कार। मंत्र्यांचे ओएसडी खासगी सचिवांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी। सूत्रांची माहिती। तर मंजुरी दिलेल्या अधिकाऱ्यांमध्ये कोणी दलाली करताना आढळल्यास कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचा इशारा। भाजप आणि मनसे पक्षाची तन मन धनाची युती। मुख्यमंत्री फडणवीस राज ठाकरेंच्या घरी गेले, त्यात नवल काय? सामनातून खोच चकटोला। ईव्हीएम मधून कुठलाही डेटा डिलीट करू नका, सुप्रीम कोर्टाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला आदेश। ईव्हीएम पडताळणीसाठी धोरण आखण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर कोर्टात सुनावणी। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत पीओपी गणेश मूर्तीच्या विसर्जनाच्या मुद्द्यावरून घमासान। नियमांच्या पालनावरून अधिकाऱ्यांवर अनेक मंत्र्यांची नाराजी। पीओपी मूर्ती विसर्जन बंदीविरोधात सरकार सुप्रीम कोर्टात जाणार। आपत्ती व्यवस्थापन समितीत अखेर एकनाथ शिंदेंचा समावेश। मुख्यमंत्री अध्यक्ष तर दोन्ही उपमुख्यमंत्री उपाध्यक्ष असणार। आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीच्या नियमात बदल। अजित पवारांच्या बैठकीला शिंदेंचा रायगडमधील एकही आमदार नाही। आदिती तटकरे जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती, तर बैठकीत आमदारांना बोलवलंच नव्हतं। जिल्ह्यातील 2 मंत्र्यांनाच निमंत्रण, अजितदादांची स्पष्टोक्ती। रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आम्हाला जाणीवपूर्वक बोलवलं नाही। शिवसेना आमदारांची अजितदादांवर नाराजी। मुख्यमंत्र्यांशी भेटून चर्चा करणार अशी माहिती। उद्धव ठाकरे यांचा माजी आमदार वैभव नाईक यांना फोन। ठाकरेंनी नाईकांची एसीबी चौकशीची माहिती घेतली। संपत्तीच्या चौकशीच्या अनुषंगाने नाईकांकडून एसीबीकडे कागदपत्र सादर। राज्यसभेत बोलण्यावरून प्रफुल्ल पटेल आणि सुनेत्रा पवारांची जुगलबंदी। पीठासीन सभापती म्हणून सुनेत्रा पवारांनी वेळ संपल्याचं सांगितलं। सूचनेनंतरही पटेलांचं भाषण सुरू। आरटी प्रवेशाची सोडत जाहीर प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर कारवाई होणार। शिक्षण आयुक्तांचा शाळांना इशारा। राज्यात आतापर्यंत 3,05,159 अर्ज। कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणात चालकाविरोधात आरोपपत्र दाखल। आरोपी संजय मोरेला कमी दृश्यमानता आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याची माहिती। फिटनेस न तपासताच कंत्राटदाराने बस चालवायला दिल्याचा दावा। गुन्हा दाखल। उन्हाळी कांद्याचा हंगाम लांबल्यामुळे दरात वाढ। घाऊक बाजारात कांद्याची 25 ते 32 रुपयांनी विक्री। मागील महिन्यापासून दर चढेच। महाकुंभमेळ्यात माघी पौर्णिमेनिमित्त 5वं पवित्र स्नान। पर्वणी साधण्यासाठी कोट्यावधी भाविक प्रयागराजमध्ये दाखल। पहाटेपासून आतापर्यंत 64 लाखाहून अधिक भाविकांचं महास्नान। गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमधील चकमकीत 1 पोलीस जवान शहीद। पालकमंत्री फडणवीसांकडून शोक व्यक्त। शहीद जवानाच्या कुटुंबियांना शासनाकडून 2 कोटींची मदत। 19 तारखेपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का। पाठीच्या दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर। नवख्या हर्षित राणाला भारतीय संघात स्थान। Cancer Healer Center, a new beginning.